संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सेकंड फेजच्या संदर्भामध्ये अनेक उमेदवारांना वेगवेगळे डाउट्स आहेत आणि ते डाउट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करत आहोत। अनेक उमेदवारांचं वारंवार एक प्रश्न विचारला जातोय की सर आमची नियुक्ती ही प्रायमरीला पहिलं झालेली आहे आणि त्यानंतर जर आमची नियुक्ती ही वरच्या वर्गाला झाली, माध्यमिक उच्च माध्यमिकला झाली, तर आमची सेवा त्या ठिकाणी सेवा जोड त्या ठिकाणी मिळेल का किंवा आमची सेवा त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल का। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या स्केलला तुम्ही सेवा करत आहात, ज्या स्केलला तुमचं काम झालेलं आहे, प्राथमिकला असेल, जर किमान 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुमची सेवा झालेली असेल तर तुम्हाला ती सेवा जोड म्हणजे सेवा त्या ठिकाणी जोडून मिळेल। परंतु तुमचं वरच्या वर्गाला जर काम झालेलं असेल माध्यमिक उच्च माध्यमिकला तर तुमची ती सेवा त्या ठिकाणी जोडली जात नाही किंवा तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही। त्यामुळं अनेक जण म्हणतात की आम्ही माध्यमिकला जाणार आहोत, मग जर आमचं 1.5 वर्षाचं नुकसान होईल, तर या गोष्टीचा विचार प्रेफरन्स देत असताना तुम्हाला करायचं आहे। एवढं निश्चित आहे की तुम्ही वरच्या वर्गाला वरच्या स्केलला जाणार असाल तर मागची सेवा काउंट केल्या जात नाही, फक्त सेम स्केलवरती जाणार असाल तर ती तुमची सेवा त्या ठिकाणी काउंट केल्या जाते। हा अनेकांचा डाऊट होता, तो या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केला। आणखी एक डाऊट आहे की अनेक उमेदवारांचं सोशल हे झालेलं आहे, इतिहास किंवा मराठी झालेलं आहे, तर इतिहास ज्यांचं झालेलं आहे त्यांना सोशल सायन्सचे प्रेफरन्स आलेले आहेत, म्हणजे भूगोल असेल, बाकीचे विषयाचे असेल, सोशल सायन्सचे। तर अनेकांचं म्हणणं की आम्ही त्याला पात्र आहेत का, पण बुलेटिनमध्ये सुद्धा आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केलेलं आहे की जर तुमचं इतिहास वगैरे झालेला असेल तर तुम्ही सोशल सायन्ससाठी पात्र आहात। त्यामुळं सोशल सायन्सचे प्रेफरन्स ज्या उमेदवाराला आलेले आहेत तो उमेदवार सोशल सायन्सचे प्रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकतो, कुठलीही अडचण त्याला नाही। त्यानंतर अनेक उमेदवारांचं अनएडेडचं पण आलेलं आहे की ज्याला अनएडेडच्या संस्था आल्यात त्यांचं म्हणणं की तिथं पेमेंट मिळते का, तर अनएडेड पूर्ण अनएडेड असेल तर तिथे पेमेंट मिळत नाही, ती पूर्णपणे अनएडेड आहे। ज्यावेळेस ती तुकडी अनुदानावरती येईल 20%, 40%, 60%, त्यानंतर तुम्हाला ते अनुदान सुरू म्हणजे पगार सुरू होईल, तोपर्यंत तुम्हाला अनएडेडला पगार सुरू होणार नाही। त्यामुळे ज्यांना अनएडेडच्या संस्था आलेल्या असतील त्यांनी टाकत असताना त्याही गोष्टीचा त्या ठिकाणी त्यांनी विचार करावा। हे एक तिसरा मुद्दा होता। त्यानंतर शिक्षण सेवकासंदर्भामध्ये अनेक जण म्हणतात की सर शिक्षण सेवकाचं काय करायचं, तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळं एक आता कोर कमिटी एक टीम तयार करून लवकरच आपण आता म्हणजे त्याच्यावरती एक कृती कार्यक्रम ठरवणार आहोत आणि पुढचा 1-1.5 महिना, कारण 45 दिवस सुट्ट्या असल्यामुळं पूर्ण वेळ शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यासंदर्भातली जी आपली टीम आहे ती पूर्ण वेळ टीम त्या ठिकाणी काम करणार आहे। त्यामुळं पुढील अपडेट जे पुढील 1-1.5 महिना आहे ते पूर्ण वेळ शिक्षण सेवकांच्या प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। काही जणांचं म्हणणं होतं की सर काल परवा मुंबईमध्ये आंदोलन झालं मंत्रालयामध्ये 10% जागा येण्याच्या संदर्भात, मग त्या येतील का, तर मित्रांनो त्या जागा मी आधीच सांगितले वारंवार की काही तांत्रिक अडचणीमुळे त्या जागा लगेच येणार नाहीत, विनाकारण मुलं आंदोलन करताय, तर ही भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये अडथळा निर्माण त्याला होऊ शकतो। सांगून सुद्धा अनेक जण चालू असलेल्या भरती प्रक्रियेवरती अडथळा आणण्याचा प्रयत्न करताय। मागच्या आंदोलनामुळे 3-4 हजार जागा कमी झाल्या, अजून जर अडथळा आला तर जागा तर झडपीच्या लगेच येणार नाहीत, परंतु ह्या भरत असणाऱ्या नगर परिषद काही झडपीच्या ह्या ज्या 2-3 मार्गाने राहिलेले उमेदवार जे लागणार आहेत ते पण लागणार नाहीत। त्यामुळं याही गोष्टीकडे परत एकदा सांगतो की प्रशासन जे करते त्या पद्धतीनं आता होऊ द्या, कारण जागा आहेत, ह्याही जागा जातील हातामधून, हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। आणि या व्यतिरिक्त रयतचं पण एक माहिती या ठिकाणी कळते की ज्या उमेदवारांचं सिलेक्शन हे रयतमध्ये होणार नाही किंवा समायोजनासाठी त्यांना जागा उपलब्ध राहणार नाहीत अशा उमेदवारांचं स्वामी शिक्षण संस्थेमध्ये आणि SB जे
विना अनुदानितला आलेल्या म्हणजे विना मुलाखतला आलेल्या संस्था आहेत त्यावरती समायोजन होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी कळते, पण याबाबत लवकरच निर्णय आयुक्त कार्यालय घेईल असं कळते. आणि प्रेफरन्सचा लॉक करण्याचा कालावधी हा 2 तारीख आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार तो वाढून 5 तारखेपर्यंत करणार असल्याची माहिती आयुक्त कार्यालयातून काही उमेदवारांना देण्यात आलेली आहे. त्यामुळं हा कालावधी 5 तारखेपर्यंत वाढला जाऊ शकतो. ह्या महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे अपडेट हवे असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, निश्चित त्याला उत्तरं दिल्या जातात. धन्यवाद.